पिताश्री परिवार प्रतिष्ठान गेली 4 वर्षे सातत्याने आभासी पद्धतीने विविध विषयांचे विचार मंथन करीत आहे. त्याच्यामध्ये संत झाले, विविध प्रांतातले आचार्य झाले, उपनिषदे झाली, संप्रदाय झाले आणि आता त्यांनी यावर्षी मराठी संत कवी, मराठी पंडित कवी असा विषय घेतलेला आहे. मला शिक्षण क्षेत्रात वावरल्यामुळे सकल संत विचार मंच ज्याप्रमाणे एखादा विशिष्ट विषय घेऊन वर्ष सव्वा वर्ष अनेक अभ्यासकांना एकत्रित आणत आहे आणि हा जो ज्ञानयज्ञ चालवत आहे हे फार दुर्मिळ वाटतंय. इथं नुसती व्याख्यानं दिली जात नाहीत, तर त्याचं दस्तऐवजीकरण देखील केलं जातं. त्यातून त्यांनी ग्रंथ तयार केले, त्याची PDF ते उपलब्ध करून देतात जिज्ञासूंना. आणि हे सगळं त्यांचं काम हे मराठी भाषेचं प्रेम आणि मराठी भाषेप्रती असणारी बांधिलकी दाखवणार आहे. आणि याच्या मागची मुख्य प्रेरणा आहे अर्थातच आमचे डॉक्टर मुकुंद दातार सर. त्यांच्याकडून ही प्रेरणा घेणारी आहे. मुकुंद दातार सर हे महाराष्ट्रामध्ये एक ज्येष्ठ विचारवंत म्हणून, संत साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून परिचित आहेत. आणि त्यांच्या जोडीलाच त्यांच्या सहकारी विद्याताई लव्हेकर असतील, सुरेखाताई असतील, मोहनजी मोने असतील, मृणाल आणि अनघा या नवीन पिढीतल्या कन्यका असतील. या सगळ्यांच्याच कामाला आपल्याला दाद द्यायला हवी. दातार सर आपल्याला शतशः प्रणाम. ज्येष्ठ सहकार्यांना आपलं मी अभिवादन करते आणि नवीन पिढीला शुभेच्छा देते. मराठी पंडित कवी या व्याख्यानमालेअंतर्गत पंडिती परंपरेतील कवींची, त्यांच्या चरित्राची, त्यांच्या साहित्यकृतींची माहिती आता पुढच्या 1 वर्षभर आपल्याला मिळणार आहे. आणि आजच्या प्रस्तावनेमध्ये मी मराठी पंडिती कवितेचा, पंडिती काव्याचा एक धावता आढावा घेणार आहे. हा आढावा घेत असताना जे विविध व्याख्यानं होणार आहेत त्याची एका अर्थाने माझ्या कुवतीनुसार एक पार्श्वभूमी तयार करण्याचा मी प्रयत्न करते आहे. आपल्या लक्षात आलं असेल इथे मराठी पंडिती कवी असा शब्दप्रयोग सरांनी जाणीवपूर्वक केलेला आहे. याचं कारण असं आहे की भारताच्या विविध भागांमध्ये पंडिती काव्याची एक अतिशय समर्थ आणि उल्लेखनीय अशी परंपरा आहे. आणि त्याच्यामध्ये उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं असतं जाता जाता केरळमधील निरणम हा एक ग्रंथ महत्वाचा आहे. 3 भावांनी तो लिहिलेला आहे, माधव, राम आणि शंकर पण्णीकर. आणि त्यांनी संस्कृत वर्णाक्षर आणि तमिळ मधली जी काही लोकगीतं आहेत, तिथली द्रविड भाषेतली जी यमक आहेत त्यांचा एक वेगळा प्रयोग, शैलीनिष्ठ प्रयोग केलेला आहे. किंवा अय्यापिळा नावाचे एक केरळियन कवी आहेत मध्ययुगातले, रामकथा पाट्टू हे त्यांनी लिहिले. आणि त्याच्यामध्ये त्यांनी तमिळ, मल्याळम आणि संस्कृत मधल्या विविध वृत्तांचा एक प्रयोग करत त्याची नृत्य संगीताशी एक सांगड घालणारी शैली तयार केलेली आहे. आणि त्यामुळेच आपण ज्या वेळेला मराठी पंडिती कवी म्हणतो किंवा मराठी पंडिती काव्य म्हणतो त्यावेळेला एका व्यापक अशा भारतीय साहित्य परंपरेचा आपण एक भाग आहोत हे प्रथमतः लक्षात घ्यावं लागतं. एक आहे की जसा हा भारतीय साहित्य परंपरेचा भाग आहे तसंच हे पंडिती काव्य हे मध्ययुगीन वाङ्मय परंपरेचा देखील महत्वाचा भाग आहे. आपण सगळे जाणकार आहात आणि म्हणून मी फक्त सूत्ररूपानं इथे काही मांडणी करणार आहे. आपल्याला मराठी वाङ्मयाचे 3 टप्पे देखील माहिती आहेत, संत वाङ्मय, पंडिती वाङ्मय आणि शाहिरी वाङ्मय. आता आपला विषय हा फक्त पंडिती काव्यापुरता मर्यादित असल्यामुळे त्याच्यावरच आपण अधिक लक्ष अर्थातच देणार आहोत. परंतु बघा की पंडिती काव्य हे पूर्णपणे स्वतंत्र नाही हे आधी लक्षात घ्यावं लागतं. कारण पंडिती काव्य हे एकीकडे व्यापक अशा भारतीय साहित्य परंपरेशी जोडलं गेलेलं आहे, विशेषतः रामायण आणि महाभारतासारख्या अर्श महाकाव्यांकडून. आणि इतर जी संस्कृत मधली पंचमहाकाव्य समजली जातात त्यांच्याकडून या परंपरेनं आपलं स्वत्व आणि सत्व
दोन्हीही ग्रहण केलेलं आहे. दुसरीकडे हे जे साहित्य आहे ते भवभूती, दंडी, बाणभट्ट यांच्या संस्कृत महाकाव्य परंपरेशी निगडित आहे. तिसरा त्याचा विशेष असा आहे की त्याची नाळ ही धर्मरक्षणासाठी सिद्ध झालेल्या पुराण परंपरेशी जोडली गेलेली आहे. बऱ्याच वेळेला पंडिती कवींचा विचार करत असताना आपण ही पुराण परंपरा फारशी ध्यानात घेत नाही आणि त्यामुळे ती देखील ध्यानात घेणं गरजेचं आहे. आणि चौथी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की भक्ती आणि वाङ्मय याचा समन्वय साधणाऱ्या आणि लोकप्रबोधन करत धर्म जागरण करणाऱ्या, धर्मरक्षण करणाऱ्या संत परंपरेचा एक खूप मोठा वारसा या पंडिती परंपरेला लाभलेला आहे. त्यामुळे झालं असं की हे जे मध्ययुग आहे, ज्या मध्ययुगामध्ये पंडिती काव्य जे फुललेलं आहे, बहरलेलं आहे, त्याचा मुख्य गाभा हा धर्म आहे. आणि हा धर्म कसा आहे बघा, हा संपूर्ण जीवनाचा मूलाधार आहे. आणि त्यामुळे धर्माचा प्रभाव भाषिक प्रयोग करणाऱ्या पंडिती काव्याला देखील नाकारता आलेला नाही. अर्थात तो त्यांनी 100% स्वीकारला का? तर आपल्या असं लक्षात येईल की धर्माचा प्रभाव पंडित कवी नाकारू शकले नाहीत, परंतु त्याच वेळेला त्यांच्यामधला जो कवी आहे, सर्जनशील साहित्यिक आहे, तो आपल्याला अस्वस्थ झालेला दिसतो. आणि हे जे सगळे पंडित कवी आहेत त्यांच्या बाबतीत आपल्याला असं दिसतं की त्यांच्यामधल्या कवीला डौलदार अशा भाषेचं आकर्षण आहे आणि भाषा विलासासाठी त्यांना निवांतपणा मिळाला का? तर आपल्याला त्याचं उत्तर हो असं द्यावं लागतं. कारण हे जे सगळे पंडित आहेत ते बहुंशी पंडित. काही अपवाद आहेत की जिथून आपण पंडिती परंपरा सुरू झाली असं म्हणतो, मग महानुभावांचे 7 ग्रंथ असतील, तिथे एवढी मानसिक स्वस्थता नव्हती. परंतु नंतर मात्र आपल्याला दिसतं एकनाथांच्या कालानंतर शिवराज्याचा जसा उदय झालेला आहे, त्या स्वराज्याच्या प्रकाशामध्ये बराचसा निवांतपणा या पंडित कवींना लाभलेला आहे, लोकाश्रय लाभलेला आहे. आणि त्यामुळेच आपल्याला असं दिसेल की बहुतेक जे हे पंडित आहेत ना ते पुराणिक आहेत. आणि या पुराण परंपरेनं काही महत्वाच्या गोष्टी साधलेल्या आहेत, त्या कालौघात आपण पुढे बघणार आहोत. आणि याच्या जोडीलाच महत्वाची गोष्ट अशी आहे की या पंडित कवींच्या मनामध्ये मराठी भाषा ही संस्कृतच्या तोडीची आहे, तिच्यामध्ये देखील महाकाव्य करण्याची क्षमता आहे हे सिद्ध करण्याची उर्मी. आणि त्यांचा हा जो मराठी भाषाभिमान आहे तो देखील आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जेव्हा आपण असे शिक्के मारतो सहजपणे की पंडिती काव्य दुर्बोध आहे, क्लिष्ट आहे, तेव्हा या क्लिष्टतेमागे असलेला त्यांचा मराठीचा भाषाभिमान आपण दुर्दैवानं लक्षात घेत नाही असं लक्षात येतं. आणि म्हणून काय दिसतं बघा की आजच्या जर मला आजच्या भाषेत जर सांगायचं असेल तर ज्याला आपण अभिजात मराठी म्हणतो, त्या अभिजात मराठीचं दर्शन एका मर्यादेत का असेना परंतु पंडिती कवींनी आपल्या काव्यामधून घडवलेलं आहे. किंबहुना ते घडावं याच्यासाठी ते कटिबद्ध झालेले आहेत. मर्यादित अर्थानं हे दर्शन घडवण्यामध्ये पंडित यशस्वी देखील झालेले आहेत. परंतु बघा की कुठलाही प्रयोग यशस्वी कधी होतो? ज्या वेळेला त्याच्यामध्ये संयम असतो आणि अट्टाहास नसतो. पंडितांनी काय केलं की मराठी स्वत्वदर्शन दाखवत असताना त्यांचा हा प्रयोग संयमाच्या वाटेवरून थोडा ढळला आणि त्याला अट्टाहासाचं रूप आल्यामुळे पंडिती काव्यामध्ये दुर्बोधता आलेली दिसते. पंडितांनी संस्कृत प्राचुर्यामध्ये समास आणि यमक वापरली, पण त्याचा अतिरेक झाल्यानंतर ही पंडिती कविता क्लिष्ट झालेली दिसते. त्यामुळे जेव्हा आपण या व्याख्यानमालेला सुरुवात करणार आहोत तेव्हा या काही गोष्टी लक्षात घेऊन पुढच्या सगळ्या अभ्यासकांनी आपलं विवेचन करावं अशी मी विनंती थोडी त्यांना करते. आणखी एक आहे बघा, की पंडिती काव्यानी किंवा पंडिती परंपरेने जे काम केलंय ना ते मला असं वाटतं की आज इंग्रजीचं अधिराज्य जसं सगळ्या शिक्षण क्षेत्रावर आणि जीवनावर आहे, तसाच तो मध्ययुगाचा काळ होता. अशा वेळेला
देवभाषा गिरवाणचा प्रभाव असताना, संस्कृतचा प्रभाव असताना, संस्कृत पंचमहाकाव्यांचे आदर्श समोर असताना सुद्धा आपली मराठी काव्यरचना देखील कलात्मकतेने सजवता येते. तिच्यामध्ये अतिशय सामर्थ्य आहे. याच्यासाठी शब्दालंकार असतील, अर्थालंकार असतील, विविध वृत्तात्मक रचना निर्माण करत मराठीला प्रौढ आणि भारदस्त असं रूप देणारी ही जी पंडितांची लेखन दृष्टी आहे ती निश्चितच काळाचा विचार करता अत्यंत महत्वाची आहे, नवीन आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा आज मराठी अभिजात भाषा आहे असं म्हणत असतानाच मराठी भाषेकडे दुर्लक्ष करणाऱ्या ज्ञान क्षेत्राला देखील ती प्रेरणा देणारी आहे, हे निश्चितच आहे. पंडिती काव्यामध्ये आपल्याला असं दिसतं की संस्कृत काव्य संकेत या पंडितांनी आत्मसात केले. म्हणजे मग सूर्यास्ताचं वर्णन असेल, सूर्योदयाचं वर्णन असेल, चंद्रोदयाचं वर्णन असेल, नायक नायिकांचं वर्णन असेल, त्यांच्या प्रासादांचं वर्णन असेल, हे सगळं त्यांनी आत्मसात केलं आणि त्याचं सादरीकरण मराठीच्या माध्यमातून करता येतं असा आत्मविश्वास त्यांनी जागवला. त्यामुळे काय झालं बघा की या मराठी पंडिती काव्यामध्ये दिसणारी सीता असेल, रुक्मिणी असेल, या अवतार कल्पनेतून किंवा दैवी विभूतीच्या वलयातून बाहेर आल्या आणि एका अर्थाने काही मर्यादेपर्यंत त्यांनी मध्ययुगीन मराठी युवतीचं मनोगत सुद्धा व्यक्त केलं. हा जो पंडित कवींनी देवत्व आणि घरंदाजपणाचा जो तोल सांभाळलेला आहे ना, तो भाषा प्रयोग म्हणून अतिशय महत्वाचा आहे, हे विसरता येत नाही. आणि म्हणूनच बघा केना वाटवेंसारखे जे अतिशय विचक्षण समीक्षक आहेत त्यांनी असं म्हटलेलं होतं की मराठीतील भक्तिरस आणि संस्कृत मधील कल्पना विलास यांचा मिलाप म्हणजे पंडिती काव्य आहे. पंडितांनी काय केलं बघा की त्या काळात तरी त्यांनी रामायण महाभारतातले विषय हाताळले, म्हणजे एका अर्थाने जुने विषय हाताळले. पण हे जुने विषय हाताळत असताना त्यांनी नव्या जाणीवेने आणि रसिकतेने ते लोकांसमोर सादर केले. आता प्रश्न असा पडतो की पंडित जर इतके प्रतिभा संपन्न होते तर त्यांनी नवीन विषय का हाताळले नाही? तर प्रत्येक काळाची आपली म्हणून एक मानसिकता असते. मध्ययुगीन मानसिकता ही अध्यात्म प्रवण आहे. आणि जर समजा पंडितांनी असा प्रयोग केला असता तर कदाचित त्यांचं साहित्य आज ज्या प्रमाणात वाचलं गेलं त्या प्रमाणात वाचलं गेलं नसतं. दुसरं असं आहे की कुठलाही प्रयोग करताना हळूहळू सुरुवात करावी लागते आणि त्या प्रयोगाचं एका अर्थाने आपण असं म्हणूया की सर्वोच्च वगैरे असं मी म्हणणार नाही, परंतु एक अत्यंत प्रशंसनीय असं शिखर म्हणजे रघुनाथ पंडितांचं दमयंती स्वयंवर आहे. की दमयंती स्वयंवराच्या निमित्तानं रघुनाथ पंडितांनी ही जी नायिका आहे की जी देवत्वाच्या वलयामध्ये अवगुंठित झालेली आहे तिच्याऐवजी दमयंती सारख्या राजघराण्यातल्या एका स्त्रीला त्यांनी तिथे प्रस्थापित केलं. किंबहुना पुढे जेव्हा आपण शाहिरी परंपरा बघतो आणि शाहिरी परंपरेची नायिका ही सर्वसामान्य मराठी स्त्री झालेली दिसते, तेव्हा त्याची जी काही बीज आहेत हळूहळू मानवीकरणाकडे जाणारी, हळूहळू सामान्यीकरणाकडे जाणारी ही जी बीज आहेत त्या बीजांची बीज ही कुठेतरी आपल्याला पंडितांच्या या सगळ्या काव्यामध्ये असलेली दिसतात. त्यांनी जे भरलेले नवे रंग आहेत ते नवे रंग हे कधी जेव्हा संयम सोडून अश्लीलतेकडे झुकले तेव्हा त्याच्यावर टीकाही झाली, परंतु हेही तितकंच आहे की सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेली तर शिरली वगैरे सारख्या रचना किंवा त्या मुंबई नगरी बडा बाका सारखी रचना अण्णाभाऊंची असेल, ह्याची जी काही एक वास्तव आणि कल्पना यांची जी मेळ घालणारी सुरुवात आहे ना ती कुठेतरी अत्यंत सूक्ष्म रूपानं पंडिती काव्यामध्ये दिसते, हे आपल्याला मान्यच करावं लागतं. पंडितांनी आणखी एक काय केलं बघा की त्यांनी प्रसंगी कालविपर्यास स्वीकारलेला आहे, त्याच्याशिवाय ते शक्यच नव्हतं. कालविपर्यासाचा दोष त्यांनी पत्करला आणि आपल्या समकालीन जीवनाचं, तिथल्या रीतिरिवाजांचं, रूढी परंपरांचं, एवढंच नाही तर वस्त्र प्रावरणांचं, दागिन्यांचं देखील आणि अन्नपदार्थांचं देखील त्यांनी
चित्रण किंवा दर्शन आपल्या साहित्यातून घडवलं. त्यामुळे एका अर्थानं मध्ययुगामध्ये काय काय रीतिरिवाज होते, काय वस्त्र प्रावरण होती, काय दागिने होते, हे आपण जर त्याच्यावरचा दुर्बोधतेचा शिक्का बाजूला काढला आणि एका निखळ दृष्टीने त्याच्याकडे बघितलं तर आपल्याला त्याच्यातून देखील नवीन अभ्यासाच्या काही दिशा सापडू शकतात. थोडक्यात आपल्याला दिसेल की पंडिती काव्याने मराठीला संस्कृत तज्ञांची मान्यता मिळावी याच्यासाठी महाकाव्य, लघुकाव्य, खंडकाव्य, कथाकाव्य, असे चंपू काव्य इत्यादी प्रयोग केलेले दिसतात. सीता आणि दमयंतीचा गौरव करत असताना एका अर्थाने स्त्री शक्तीची ऊर्जा ही त्यांनी आपल्या काव्यामधून व्यक्त करणारी स्त्री गीतं लिहिलेली आहेत. आणि जेव्हा पुढे आपल्याला असं दिसेल की अव्वल इंग्रजी काळामध्ये म्हणजे 1800 ते 1876 मध्ये ज्याला आपण अव्वल इंग्रजी काळ म्हणतो, आधुनिक मराठी वाङ्मयाचा तो आरंभीचा काळ आहे. त्याच्यामध्ये सुद्धा पंडिती कवितेची काही बीज आपल्याला नक्कीच आढळतात. अर्थात बघा की केवळ मराठीला मान्यता मिळावी, केवळ मराठीचा गौरव करावा, केवळ भाषिक प्रयोग करावेत एवढी आणि एवढीच पंडिती काव्याची इच्छा होती किंवा उद्देश होता असं म्हणणं थोडस अवघड आहे. मी असं का म्हणते तर याचं कारण असं आहे बघा, की जसं आपण म्हणतो की संत काव्यानी, संत कवितेनं, संत वाङ्मयानं जो प्रयोग केलेला आहे की इकडे भक्ती प्रेरणा आहे त्याच्या मागे आणि दुसरीकडे संस्कृती रक्षण आहे, त्याच्या जोडीला इस्लाम सारख्या आतापर्यंत न अनुभवलेल्या आक्रमणाविरुद्ध एक सशक्त मानसिक धारणा तयार करणं हे देखील संत साहित्याचं एक कार्य आहे. आपल्याला असं दिसेल की काही प्रमाणामध्ये संत साहित्याकडून, विशेषतः संत नामदेवराय आणि संत एकनाथ यांच्याकडून प्रेरणा घेणाऱ्या या पंडिती काव्याच्या निर्मिती मागे सुद्धा धर्मरक्षणाची एक महत्वाची परंपरा आहे. आपण ज्या वेळेला पंडिती काव्याचा अभ्यास करतो तेव्हा झालंय कसं बघा, माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव असा आहे की एकीकडे आपण पंडिती काव्यावर दुर्बोधतेचा, क्लिष्टतेचा शिक्का मारतो, दुसरीकडे आपण तुच्छतेने हे काय, हे सगळं भटाबामणांचं साहित्य असं म्हणत बाजूला ठेवतो. अगदी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये सुद्धा दुर्दैव असं आहे की जर तुम्ही नीट वाचलात तर हे सगळे पंडिती कवी कसे देशस्थ होते, देशस्थी विवाह सोहळे त्यांनी क्षत्रियांच्या लग्नामध्ये कसे आणले, असे एखादी आपल्याला थोडस जातीय त्याचं वर्गीकरण करणारी समीक्षा देखील दुर्दैवाने दिसते. आणि या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की ह्याच्या पलीकडे जाऊन या वाङ्मयाची जी नाळ पुराण परंपरेशी जोडलेली आहे, पुराणिकांशी जोडलेली आहे, तिचा देखील जर विचार केला तर आणि तरच आपण पंडिती कवितेला एक न्याय देऊ शकू असं मला वाटतं. कारण मुळातच या निमित्तानं दातार सरांनी ज्यावेळेला ही सगळी व्याख्यानमाला वर्षाची आखणी त्यांनी केली, तसे लोक त्यांनी अभ्यासक बोलवलेले आहेत आणि त्या निमित्तानं काही वाचन करत असताना पुन्हा एकदा नव्यानं त्याचं पुनरावलोकन करत असताना असं जाणवलं की अरे त्या तुलनेत मराठीमध्ये शाहिरी कवितेवर खूप लिहिलं गेलंय, संत कवितेवर प्रचंड लिहिलं गेले, पण त्या तुलनेनं पंडिती कवितेवर मात्र फारसं लिहिलं गेलेलं नाही. आणि याचं कारण आहे की त्याच्याकडे बघण्याची आमची दृष्टी एका जातीय धुसरतेने धुसर केलेली. आणि त्यामुळे पंडिती काव्याचा विचार करत असताना आपल्याला भारतीय पुराणांची आणि ती लोकांपर्यंत नेणाऱ्या पुराणिकांची परंपरा नाकारता येत नाही. याचं कारण असं आहे की हे सगळे पंडित कवी बव्हंशी, जवळजवळ 70% पंडित कवी तरी या पुराण परंपरेशी निगडीत आहेत. ही पुराण परंपरा काय आहे? आजच्या चष्म्यातून मी जर त्याला बघितलं आणि नाही नाही हे सगळं काय चमत्कार कथा आहेत, अमुक आहे तमुक आहे, हे काही आजच्या काळाला साजेसं नाही वगैरे वगैरे म्हणतो आपण, त्यावेळेला थोडं थांबून विचार केला पाहिजे
की पुराणांचं वैशिष्ट्य काय आहे, पुराण का महत्वाची आहेत, तर पुराणांनी विपरीत परिस्थितीत सुद्धा भारतीय संस्कृती दृढ करण्याचं एक महत्वाचं काम केलेलं आहे. आणि म्हणूनच बघा ती परंपरा किती महत्वाची आहे. आपण एक सहजपणे श्रुती स्मृती पुराणोक्त धर्म असं म्हणतो. श्रुती स्मृती आणि पुराणांनी प्रतिपादिलेला, त्यांनी सांगितलेला. त्यामुळे पुराणांना तुम्हाला 100% बाजूला नाही काढताय. त्यांच्यावर चमत्काराचा किंवा एक काय म्हणूया की अंधश्रद्धेचा असा शिक्का नाही मारताय. त्या अंधश्रद्धेच्या अवगुंठनाने आतमध्ये जो एक असा स्वत्व आहे त्याची जे एक मूळ अर्थ आहे तो बघणं हे खरं तर नवीन पिढीच्या पुढे असणारं मोठं आव्हान आहे. परंपरा पुराणांनी काय केलं बघा, खरं तर पुराण हे आजच्या लोकशाहीला अतिशय पूरक असणारी आहेत. कारण पुराण परंपरेत त्या परंपरेतलं जे साहित्य आहे ते सर्व वर्णांसाठी खुलं आहे. त्याच्यासाठी कुठल्याही विशिष्ट विधीची, उपनयन संस्काराची किंवा अन्य कुठल्याही गोष्टींची आवश्यकता वाटत नाही. पुराणांमधली ही जी सार्वकालिकता आहे, पुराणांमधला हा जो समन्वय, पुराणांनी ज्या तऱ्हेनं सर्व वर्णांच्या लोकांना जवळ घेतलेला आहे, ते ध्यानात घेणं हे मला वाटतं फार महत्वाचं आहे. लोकमान्य टिळकांनी पुराणांवर खूप लिहिलंय आणि त्यांच्या दृष्टीनं हा पुराणांचा जो काळ आहे ना तो अतिशय जुना आहे. ते जवळजवळ किमान तो 2 इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्याही आधीचा आहे असं मानतात. तेव्हा बघा की जेव्हा एखादी परंपरा दीर्घकाळ चाललेली असते तेव्हा ती टाकाऊच असते असं नाही. जुन्यामध्ये जे सोनं आहे आणि जे असं काय म्हणूया रूढी परंपरांच्या दगडामध्ये आतमध्ये लपले ते शोधणं हे खरं तर आपलं काम आहे. भारताच्या दार्शनिक, सांस्कृतिक, सामाजिक, नैतिक विचारसंपदेचं सगळं जर अक्षय भांडार कुठलं असेल तर ते पुराणे आहेत. फक्त ती चमत्कारांनी अवगुंठित झालेली आहे. आणि म्हणून पुराणांनी आपल्याला असं दिसतं की भारतीय जनमानसाच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे. आजही माझ्या वयाची असतील किंवा आणखी त्याच्यापेक्षा छोटी मंडळी असतील तर आपल्याला असं दिसतं की आजही गावांमध्ये श्रावणामध्ये, आता श्रावण येईल अधिकामध्ये, श्रावणामध्ये पुराणं लावली जातात. काय महाभारत लावलंय हे लावणे म्हणतात. ते ऐकवलं जातं आणि तिथला शिक्षित माणूस आपल्या परीनं त्याचं विवरण करत असतो. त्यामुळे पुराणातली एखादी सुद्धा कथा माहित नाही असा माणूस तुम्हाला महाराष्ट्रातच नाही तर भारतात सुद्धा शोधून सापडणार नाही. प्रत्येकाला या पुराण कथा कुठल्या तरी माहिती असतात. आणि मग पुराणांचा खरा प्रभाव कधी जाणवतो तर तो जाणवतो आपल्याला मुस्लिम राजवटीत. बघा मुस्लिम राजवटीमध्ये हा परकीय धर्म स्वीकारण्यासाठी लोकांवर विविध प्रकारची दडपणं होती. ती कोणती कशी होती हे सांगणं हा काही इथला विषय नाही. राजसत्तेची प्रलोभनं होती आणि तरी देखील आश्चर्य वाटतं असं की अधिकांश जनतेनं धर्मांतराच्या मार्गानं न जाता हिंदू धर्माशी असलेलं आपलं नातं कायम जपलेलं आहे. कुठेही त्यांनी ते तोडलेलं नाही. आणि तटस्थपणे जेव्हा धर्मशास्त्राची थोडीफार अभ्यासक म्हणून मी विचार करते तेव्हा मला असं वाटतं की याचं श्रेय निश्चितच पुराण कथांना आपल्याला द्यावं लागतं. या कथांनी जनसामान्यांना जो एक आत्मविश्वास दिला, त्यांच्या मनाचे जे पोषण केलेलं आहे आणि ते पोषण करण्याचं अप्रत्यक्ष काम ह्या पुराणिकांनी जे केलेलं आहे त्याचं श्रेय त्यांना निश्चितच द्यावं लागेल. खेडेगावामध्ये वगैरे सोडा, पण आज आमच्या पुण्यासारख्या शहरात आणि तुळशीबागेसारख्या वर्दळीच्या ठिकाणी सुद्धा तिथे जे श्रीराम मंदिर आहे तिथे आजही नित्य पुराण पठण असतं. भले तिथे 4 श्रोते असतील परंतु एका श्रद्धेनं ते पुराण तिथे वाचलं जातं. मला असं वाटतं की ही जी श्रद्धा आहे कालोघात ती बदलली आहे. आत्ताचा सगळा काळ बदललेला आहे. प्रचाराची आणि प्रसाराची साधनं बदललेली आहे, संपर्काची साधनं बदलली आहेत. परंतु तरीही जेव्हा एखाद्या निष्ठेने एखादी गोष्ट चालवली जाते तेव्हा मला असं वाटतं आपण त्याचा नक्कीच पुनर्विचार करायला हवा. या पुराणांनी आणि ती सांगणाऱ्या पुराणिकांनी
भारतातील बहुसंख्य निरक्षर, मी निरक्षर म्हणतीये, ज्यांना अक्षर ओळख देखील नाही, अशा साध्या सुध्या माणसांच्या मनामध्ये पिढ्यानपिढ्या आणि शतकानुशतक त्यांना जे एकाच सांस्कृतिक धाग्याने बांधून ठेवण्याचं जे काम केलेले, एकाच धर्माच्या परिप्रेक्षामध्ये त्यांना ठेवण्याचं जे काम केलेलं आहे ते फार मोलाचं आहे. त्यामुळे या सर्वसामान्यांचे जे नायक आहेत ते राम, कृष्ण आणि भगवान शिव आहेत. सीता, द्रौपदी, रुक्मिणी, सावित्री ह्या त्यांच्या आदर्श आहेत. आणि रामायण आणि महाभारत हे मला असं वाटतं त्या लोकांच्या लेखी रामायण आणि महाभारत ही आर्षकाव्य आहेत का, ती खरी आहेत का, खोटी आहेत का, त्याच्या मागचा इतिहास खरा आहे का ती केवळ कल्पनाविलास आहे, या चर्चेमध्ये सर्वसामान्य माणसांना रस नसतो. ते चर्चा न करता सुद्धा त्यांना मात्र एक जाणीव असते की अरे रामायण असेल, महाभारत असेल, कृष्ण कथा असेल, हा आपला एक मोलाचा ठेवा आहे आणि तो ठेवा आपण प्रसंगी प्राणाची बाजी लावून सुद्धा जपला पाहिजे. आणि म्हणूनच बघा की धर्मांतराच्या प्रबळ वाटचालीपासून समाजाला रोखण्याचं काम या पुराण परंपरेने केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. आज आधुनिक चष्म्यातून पाहताना त्यांची टिंगलटवाळी केली गेली तरी त्याचा प्रभाव मात्र कोणालाच नाकारता येणार नाही. तसं जर नसतं तर या पुराणांच्या धर्तीवर ख्रिस्त पुराणाची निर्मिती करावी असं गोडबोल्या धर्मांतर करणाऱ्या समूहाला वाटलं नसतं. एक आहे बघा की या परंपरेशी, पुराण आणि पुराणिकांच्या परंपरेशी पंडित कवींचा खूप जवळचा संबंध आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक पंडित कवी, आपले मोरोपंत असतील आणखी कोणी असतील, हे यांना एकतर राजाश्रय तरी आहे किंवा समाजातल्या प्रतिष्ठित घराण्यामध्ये पुराणिक म्हणून ते आपली वृत्ती सांभाळतायत, आपले उपजीविकेचे त्यांचे साधन. आणि असं असूनही पंडिती काव्य दुर्बोधतेसाठी प्रसिद्ध आहे आणि धर्माच्या रक्षणासाठी संत परंपरा प्रसिद्ध आहे असं का म्हटलं जातं, हे देखील आपल्याला थोडं ताटस्थ्याने समजून घेणं गरजेचं आहे. कारण याच्या मागे सुद्धा अशा तऱ्हेचं ज्या वेळेला एक आक्षेप घेतला जातो तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. वस्तुतः आपल्याला दिसतं असं की पुराण परंपरांचा एक प्रभावी धागा हरिदासी कीर्तनाशी निगडीत. पुराण ते प्रवचनकार आणि कीर्तनकार या दोन्ही दृष्टीने संत महत्वाचे. दोनच नावं विस्तार भयास्तव इथे नोंदवते. एक आहेत आपले संत नामदेवराय की ज्यांनी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे म्हणत वायव्य भारतापर्यंत प्रवास केलेला आहे आणि धर्मरक्षणाचं कार्य केलेलं आहे. नामदेवराय यांनी कीर्तनासाठी जाणीवपूर्वक काही आख्यानांची निर्मिती केलेली आपल्याला दिसते. जसं ध्रुव असेल, प्रल्हाद असेल, राजा शिबी असेल, राजा हरिश्चंद्र असेल. आणि हे कसे आहेत बघा, नामदेवराय नुसती आख्यानाची निर्मिती केलेली नाही त्यांनी. नामदेवरायांचा विशेष असा आहे की त्यांच्या संदर्भामध्ये त्यांचं बोलणं जे आहे, पुराणिकांचं एक वैशिष्ट्य असं असतं की हे सगळे पुराणिक विलक्षण मृदुभाषी आणि प्रभावी वाणीचे वक्ते असतात. नामदेवरायांच्या संदर्भात तर आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की नाम याचे बोलणे थे नवे कवित्व, हा रस अद्भुत निरुपम, असा त्यांची ख्याती ही प्रत्यक्ष ज्ञानदेवांनी व्यक्त केलेली आहे. आणि दुसरीकडे संत एकनाथ जे समन्वयकार आहेत, जे शांती ब्रह्म आहेत, पण त्यांनी सुद्धा या पंडिती परंपरेच्या संदर्भामध्ये एक भूमिका घेतलेली दिसते. कोणती भूमिका आहे त्यांचं? एक त्यांची ओवी प्रसिद्ध आहे, ग्रंथ देश भाषा व्युत्पत्ती म्हणून नुपेक्षा पंडिती, की माझा हा जो ग्रंथ आहे, हा जो काही एकनाथी भागवत आहे, भावार्थ रामायण आहे, हे केवळ देशी भाषेत आहेत म्हणून त्याची उपेक्षा करू नका. कारण अर्थ पहावा यथार्थी परमात्म स्थिती निज निष्ठा, माझी त्याच्यावर जी निष्ठा आहे, परमार्थ स्थिती आहे, ती तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे केवळ शब्दनिष्ठ पंडितांना एकनाथांनी महत्वाचं मानलं नाही. त्यांचा स्वतःचा संस्कृतचा तर अभ्यास उत्तम होताच. एक संस्कृत
प्रवचनकारांची त्यांची एक परंपरा होती. मात्र हेच एकनाथ पंडिती काव्यात मुकुटमणी ठरावा असं रुक्मिणी स्वयंवर लिहितात. तेव्हा त्याचं काय कारण असावं हे देखील लक्षात घ्यायला लागणार आहे. पुढे रुक्मिणी स्वयंवरावर देखील बोललं जाणार आहेच आहे. पण एक नक्की आहे की इस्लामी आक्रमणामुळे आपली संस्कृती, आपली पूर्वपरंपरा विसरलेल्या समाजाला आत्मभान आणून देण्यासाठी महाराष्ट्र महोदयाचे अग्रदूत असलेल्या एकनाथांनी रुक्मिणी स्वयंवराची निर्मिती केली. त्यातून 3 गोष्टी त्यांनी साधल्या. एक म्हणजे लोकांच्या कथा श्रवणाची भूक त्यांनी भागवली, दुसरीकडे लोकांचं आत्मसामर्थ्य जाणवलं, आणि तिसरीकडे मुख्य उद्देश जो आहे संत परंपरेचा तो म्हणजे अध्यात्माची पुन्हा पुन्हा आठवण करून देणं. आणि हे जे अजरामर असं व्याख्यान काव्य आहे याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असाच आहे की नामदेवरायांच्या आख्यान काव्यांच्या निमित्ताने असेल, नाथांच्या रुक्मिणी स्वयंवराच्या निमित्तानं असेल, पंडिती परंपरा एका अर्थाने अशा काही आदर्शांची बांधली गेलेली आहे. मात्र झालं काय बघा की ही पंडिती परंपरा संतांइतकी, संतांचा आदर्श समोर ठेवून सुद्धा लोकप्रिय झालेली नाही. का लोकप्रिय झालेली नाही? 1-2-4 मिनिटांमध्ये फक्त सांगते की संत जे आहेत ते कुठल्या ना कुठल्या तरी संप्रदायाशी बांधलेले होते, कुठल्या तरी संप्रदायाच्या त्या परिप्रेक्षात वावरणारे होते. पंडितांना असलं बंधन कुठलंच नव्हतं. सगळ्या संतांनी नवरसांमधल्या शांत रसाला प्राधान्य दिलेलं आहे, वात्सल्य रसाला प्राधान्य दिलेलं आहे. पंडितांनी मात्र शृंगार रसाला प्राधान्य दिलेलं आहे. पंडितांनी अत्यंत क्लिष्ट, दुर्बोध आणि वेगवेगळ्या अक्षर गणवृत्तांनी सजलेली आणि त्यामुळे क्लिष्ट वाटणारी भाषा वापरली. संतांनी मात्र ओवी छंद आणि अभंग छंद हे लोकपरंपरेतले छंद वापरत लोकांशी सहज संवाद साधलेला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये सोपेपणा आला त्यांच्या रचनेत, इकडे संस्कृत प्रचुरता आली आणि त्यामुळे झालं असं की पंडिती काव्य हे एका विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित झालं. संत साहित्य मात्र सगळ्या जे काही बंधनं आहेत अमुक एका वर्गापुरतं मर्यादित न राहता ते सर्व प्रिय झालेलं आहे. आणि याची नेमकी मीमांसा, कारण आता आपल्यापैकी काही जण निबंध लिहिणार आहे तर त्यांनी श्रीममाट्यांचं संत पंत आणि तंत नावाचं पुस्तक जरूर वाचा. या पुस्तकामध्ये श्रीममाटे यांनी पंडिती काव्याच्या दुर्बोधतेची नेमकी चर्चा केलेली आहे. आणि त्यांच्या चर्चेचा सारांश असा आहे की रामकृष्णांच्या आपल्याकडे जे वाङ्मय निर्माण झालं, मग ते मराठीतलं असेल कुठल्याही भारतीय भाषेतलं असेल, तर त्याचे 2 मुख्य उद्देश होते. एक म्हणजे रामकृष्णांच्या कथाद्वारा आणि वेदांत तत्वज्ञान शिकवीत आर्य संस्कृतीचं रक्षण करणं. त्यामुळे रामकृष्णांच्या कथा तुम्हाला असं दिसेल, श्रीराम आणि श्रीकृष्ण हे अतिशय उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत सर्व प्रिय नायक दिसतात. आणि याचं कारण आहे आर्य संस्कृतीचं, अर्थातच इथल्या हिंदू संस्कृतीचं रक्षण करणं हा मुख्य हेतू अन्य भारतीय भाषांप्रमाणेच मराठी वाङ्मयाच्या आरंभस्थानी होता. संतांमधले जे मूळ कवी होते त्यांना हा हेतू माहिती होता. आपण कशासाठी वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येराने वहावा भारमाथा असे म्हणणारे मूळचे कवी असणारे संत तुकाराम असतील, पण त्यांच्या सगळ्या लिखाणामागे समाज शिक्षणाची उर्मी आहे. आणि त्यामुळे आपण काय केलं पाहिजे याची जाणीव, यथार्थ जाणीव या संतांना होती. आणि म्हणून त्यांनी काय केलं बघा की इतरही प्रांतात असं झालं की खास लोकांसाठी त्या त्या देशी भाषेतून लिहिलं गेलं. मात्र या संतांचा विशेष असा होता की ज्या लोकांसाठी आपण लिहितोय तो त्यांचा एक वर्ग त्यांच्या डोळ्यापुढे निश्चित होता. आणि या लोकांना जर समजायचं असेल तर ते सोपंही असलं पाहिजे, हे विचार संतांच्या मनात स्थिर होते. म्हणून आपण असं म्हणतो की संत साहित्य हे असं स्वयंभूपणे प्रगट झालं, पण त्या स्वयंभूपणाला सुद्धा एका निश्चित हेतूचं आवरण होतं. हे लक्षात ठेवलं पाहिजे की जे लिहायचंय, जे सर्वसामान्यांसाठी असेल ते सोपंच असलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की जे बहुतेक संत आपल्याकडे खूप संस्कृत
जाणणारे आहेत, किमान त्यांना माहिती जरी आहे, तज्ज्ञ आहेत, मग ते ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ असतील किंवा अन्य काही असतील, त्यांच्या लिखाणामध्ये सुद्धा एक सोपेपणा आला. पण या उलट काय झालं बघा, पंडितांची भूमिका ही धर्माच्या परिप्रेक्षात वावरत असल्यामुळे भगवत भक्तीची होती, हे निश्चितच. पण मुळातच लोकशिक्षणाचा एक स्वयंभू स्फुरण त्यांच्याजवळ नव्हतं. त्यामुळे झालं असं की मला काय करायचं आणि कोणासाठी करायचं याचं जे भान शिक्षकांना असतं ना, ते पंडितांना उरलं नाही. आणि त्यामुळे त्यांच्या मूळ हेतूचंच विस्मरण झाल्यामुळे त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला एक काठिण्य आलेलं दिसतं. आणि दुसरं असं आहे की मुळामध्ये पंडितांमध्ये आपण लोकशिक्षक आहोत याच्यापेक्षाही कवी आहोत हा जो एक अभिमान होता ना, तो प्रखर होता. आणि त्यामुळेच त्यांनी रामकृष्णांच्या कथा गायल्या, मात्र त्या लोकप्रबोधनासाठी नसून कवित्वासाठी होत्या, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचा कवीच इतका प्रभावी होता की अर्थात त्याला काही मंडळी अपवादही होती. आणि त्याच्यामध्ये आपण अर्थातच आता श्रावण आलाय दारात, तर आपण श्रीधर पंडितांचा निश्चितच उल्लेख करू शकू. श्रीधर पंडितांनी या सगळ्या मध्ये जो सोपेपणा आणलेला आहे, त्यांचं हरिविजय असेल, रामविजय असेल, शिवलीलामृत असेल, अनेक अशी आपल्याला आहेत. ती सगळ्यामध्ये आपल्याला ही जाणीव दिसते. मात्र अशी जाणीव असणारे कवी हे फार थोडे आहेत. अगदी त्या जाणीवेपासून म्हणजे साधं सोपं लिहिण्यापासून आपल्याला असं दिसतं की थोडे आरंभीच्या काळातले पंडित कवी सुद्धा थोडेसे चाचपडताना दिसत आहेत. आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की पंडिती काव्याची पहिल्यांदा जर बीज आपल्याला कुठे दिसलेली असतील तर ती अर्थातच ठळकपणे दिसली ती महानुभव साहित्य. महानुभव साहित्य त्यांचे साती ग्रंथ यांचा इथे फक्त मी जाता जाता निर्देश करते. मात्र चक्रधरांच्या नको गा केशव दैया येणे माझी या म्हातारी या नागबिल, माझ्या मराठीच्या रक्षणासाठी तुम्ही लिहिलं पाहिजे, संस्कृत मधून लिहू नका, अशी स्वामींची आज्ञा असताना सुद्धा आपल्याला असं दिसतं की जे साहित्य निर्माण झाले मराठीतून त्यांनी निश्चित निर्माण केलं, पण त्याच्या जोडीलाच त्यांनी अनेक पंडित कवींनी हाताळलेले अनेक काव्य प्रकारही आपल्याला हाताळलेले दिसतात. मग त्या आख्यान असतील, लापनिका असतील, ढवळे असतील, पदे असतील, आरत्या असतील, दुवे असतील, अनेक वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत. आणि या साती ग्रंथांमध्ये आपल्याला माहितीये की सर्वोच्च ग्रंथ जो मानला जातो तो अर्थातच नरेंद्राचा, की नरेंद्र आणि त्याचा तो आपण कवी असल्याचा अभिमान सांगणारी आख्यायिका आपल्याला सगळ्यांनाच माहितीये. ती मी सांगत नाही की राजांनी त्याच्या प्रत्येक एकेका श्लोकाबरोबर किंवा एकेका अक्षराबरोबर एक असुका म्हणजे सोन्याची मोहर द्यायची मान्य केली, तरी देखील त्यांनी आपल्या ग्रंथाचं कर्तृत्व राजाला दिलं नाही. म्हणजे कवी म्हणून पंडित कवींचा एक स्वाभिमान किती होता हे या निमित्तानं आपल्याला दिसतं. भास्कर भट्ट बोरीकरांसारखे असेल की ज्यांनी शिशुपालवध, उद्धव गीता लिहिलेली आहे. दामोदर पंडितांचा आपल्याला उल्लेख करावा लागतो. त्यांचं वच्छहरण, त्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी 60 चौपाद्या लिहिल्या. एक वेगळा प्रकार त्यांनी मराठीमध्ये आणला आणि यातल्या जवळजवळ 41 चौपद्या या हिंदीत आहेत, हे लक्षात घ्या. पंडित विश्वनाथांचा ज्ञानप्रबोध असेल, रवळोबासांचं सह्याद्री वर्णन असेल, नारायण पंडितांचं ऋद्धिपूर वर्णन असेल. आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याला असं दिसतं की या प्रत्येकानं साहित्याच्या अंगाने मराठीला खूप मोठं एक स्थान दिलेलं आहे, किंवा मराठी म्हणजे आमच्या भक्तीची जन्मपत्रिका आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. भक्ती गोड मंगलदायक वरी चढविले साहित्याचे बीक, असं एखादा त्यांचा कवी म्हणत असतो. मात्र आपल्याला इथे असं दिसेल की ती जी जाणीव आहे ना, ती जाणीव कवी म्हणून असणारी एक प्रखर आत्मजाणीव आणि साहित्याचं प्रेम, त्याच्यासाठी प्रयोग करण्याचं प्रेम, हे उत्तर कालामधील संतांमध्ये देखील आलेलं दिसतं. त्याचा आदर्श झालेला दिसतो. आपल्याला किती प्रकार आपल्याला दिसतात बघा. मी हे का म्हणते की साती ग्रंथांमध्ये कुठेतरी या सगळ्या पंडिती परंपरेने पुढे त्याच त्याच विषयांचा विस्तार केलेला. एक साधं स्वयंवरासारखा विषय घेतला तर मराठीमध्ये
रुक्मिणी स्वयंवराचा तर नाथांच्या प्रभाव आहेच आहे, पण पुढे आपल्याला असं दिसेल की रामायणातलं सीता स्वयंवर असेल, महाभारतातलं द्रौपदी स्वयंवर असेल, भागवतातलं रुक्मिणी स्वयंवर असेल, कृष्ण चरित्र आहे, ही सगळी आपल्याला आलेली दिसतात. काशी कवी म्हणून जो कोणी आहे त्यांनी द्रौपदी स्वयंवर लिहिलंय. कवी डिंभ जो आहे त्यानं लक्ष्मणा स्वयंवर लिहिलंय. लक्ष्मणा ही मंद्राद्री पती बृहत्सेनाची कन्या सांगितली जाते. एकाने अभिमन्यू विवाहावर लिहिलेलं आहे. गौपिका स्वयंवर किंवा स्वयंवर लिहिलेलं आहे. वेणाबाईंचं सीता स्वयंवर माहितीये, सामराज्याचं रुक्मिणी हरण आहे. आणि याच्यावर सगळ्यात छान कळस म्हणजे रघुनाथ पंडिताच्या दमयंती स्वयंवराचा आहे. म्हणजे नुसतं मराठी पंडिती काव्यातले स्वयंवरांचा प्रवास घ्यायचा म्हटलं तरी आपल्याला एक वेगळं व्याख्यान, वेगळा अभ्यास विषय मांडावा लागेल. आता इथे आपल्याला एक असं दिसेल पंडिती काव्याचा आणखी एक काय विशेष तुम्हाला सांगता येईल, तर पंडितांची प्रत्येक पंडिताची कवी म्हणून आपल्या काव्य विषयाकडे बघण्याची दृष्टी वेगवेगळी आहे. आणि त्यामुळे त्यांच्या विषय तोच असला तरी प्रत्येकाच्या स्वयंवरामध्ये, प्रत्येकाच्या काव्यामध्ये एक वेगळेपण आलेलं आहे. त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेली विचक्षणता, त्याची अभ्यासपूर्णता, त्याची बहुश्रुतता, हे सगळं सगळं आणि त्याची मूळ वृत्ती. त्यामुळे नाथांचं रुक्मिणी स्वयंवर आणि नागेश आणि विठ्ठलाचं रुक्मिणी स्वयंवर याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आपल्याला दिसतं. किंवा काही वेळेला असं दिसतं की आपल्याला महाराष्ट्राबद्दलचा अभिमान या पंडित कवींनी व्यक्त केलेला आहे. पंडित कवींमध्ये ज्यांचा समावेश होत नाही, कला कवी म्हणून ज्यांना ओळखलं जातं, पण खरं म्हणजे पंडिती परंपरेची एक तो जो धागा आहे तो धागा दृढ करणारे मुक्तेश्वर आपल्याला माहितीये. दोन्ही अर्थाने ते नाथांचे वारसदार आहेत, त्यांच्या साहित्याचे वारसदार आहेत आणि त्यांच्या मुलीचा तो मुलगा आहे, म्हणजे नातू आहे. आजोबांची कीर्ती हे नातवांनी पुढे विस्तारित केलेली दिसते. आणि त्यांनी असं म्हटलंय, महाराष्ट्र जे सर्व राष्ट्रांचे राजे, जयाच्या भये व्यापिले देव काजे. तर देवांना सुद्धा धाक निर्माण करणारा असा हा महाराष्ट्र प्रांत आहे आणि त्याच्यामधले आम्ही पंडित कवी आहोत. हा जो काही अभिमान आहे तो फार महत्वाचा आहे. वामन पंडित आपल्याला सगळ्यांना माहित आहे की 40,000-40,000पेक्षा जास्त त्यांनी ओव्या लिहिलेल्या आहेत. त्यांची यथार्थ दीपिका ही एका अर्थानं संत साहित्य आणि पंडिती साहित्य याच्यामधला फरक दाखवणारं जे काही आहे, त्यातला नेमकेपणा, त्याच्यामधली भावनिकतेपेक्षा वैचारिकतेला दिलेलं स्थान वगैरे वगैरे. गीतार्णव आहे, निगमासार आहे. आणि एका अर्थानं बघा की सुश्लोक वामनाचा म्हणत वामन पंडितांनी आधुनिक मराठीतील खंडकाव्याचा पाया घातला. आपल्याला असं दिसतं. सामराज कवी आहे, त्याचं रुक्मिणी स्वयंवर प्रसिद्ध आहे. मात्र हे सगळ्यांचा उल्लेख होणार असल्यामुळे दोन गोष्टींकडे मी आता शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपलं लक्ष वेधते. एक आहे की ही पंडिती परंपरा ही पुढे आपल्याला अव्वल इंग्रजी काळामध्ये, म्हणजे अर्थातच इसवी सन 1800 ते 1876 मध्ये नवीन पाश्चात्य रूपात आलेली दिसते. त्याचाही कुठेतरी उल्लेख आपल्याला परंपरेचं सातत्य म्हणून करावा लागतो. आणि हा जो 1800 ते 1876 हा जो संधिकाल आहे मराठी वाङ्मयाचा, हा खर तर ज्ञानप्रसाराची प्रेरणा असलेला, पाश्चात्य ज्ञान घेणारा हा सगळा काळ आहे. परंतु आपल्याला असं दिसतं की दक्षिणा प्राईज कमिटी सारख्या सरकारी संस्थेच्या सहकार्यानं आणि अर्थातच ते देत असलेल्या पारितोषिकांमुळे ही पंडिती कवींची परंपरा ही आधुनिक काळामध्ये वेगळ्या अर्थाने परावर्तित झालेली दिसते. आणि ह्या परंपरेला सुद्धा नवे पंडित कवी असंच म्हटलं जातं. हे जे पंडित कवी आहेत, आधीचे जे कवी होते आपले अगदी 1800 पर्यंतचे, हे कवी जे आहेत ते संस्कृत आणि मराठीचे जाणकार होते. नवीन पंडित कवी हे संस्कृत बरोबरच इंग्रजीचे जाणकार होते आणि भाषांतर करण्यासाठी त्यांनी संस्कृत मधले पद्यग्रंथ इंग्रजीमध्ये आणले आणि इंग्रजी मधले गद्य ग्रंथ संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये आणलेले. आणि या कवींना पण शास्त्री असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये परशुराम बल्हाळ उर्फ परशुराम पंत तात्या गोडबोले आपल्याला माहिती आहेत.
कृष्णशास्त्री राजवाडे माहित आहेत, कृष्णशास्त्री चिपळूणकर माहित आहेत, की ज्यांनी मेघदूताचा अतिशय सुंदर विरह विलाप नावाचं सुंदर भाषांतर केलंय, की ते मूळ मेघदूता इतकं सुंदर आहे. गणेश शास्त्री लेले आहेत किंवा पांडुरंग शास्त्री पारखे आहेत, की ज्यांनी षड ऋतू वर्णन ऋतुसंहार प्रमाणे त्यांचं षड ऋतू वर्णन ऋतुसंहारावरच आधारित आहे. असे तुम्हाला खूप नावं सांगता येतील. मात्र हे इंग्रजीची जोड त्याला मिळाल्यामुळे हे पंडितांचे ते शास्त्री बनले. त्याचाही विचार कुठेतरी एखाद्या समारोपामध्ये आपल्याला करावा लागेल, कारण शेवटी ही या परंपरेचं कुठेतरी एक सातत्य दाखवणारी गोष्ट आहे. मात्र बघा, की पंडिती परंपरेचा विचार करत असताना एका थोड्या वेगळ्या विषयाकडे मी तुम्हाला शेवटच्या 5-7 मिनिटांमध्ये नेणार आहे. आणि ती परंपरा जी आहे पंडितांमधली थोडी विस्मृत परंपरा, आपल्या आठवणींमध्ये कुठेतरी असलेली, परंतु तरीही ती आठवण आपण विसरलोय अशी जे काही असतं, अशी एक परंपरा आहे. आणि ती परंपरेची तुम्हाला मी आठवण करून दिली की लक्षात येईल की आपला मराठी वाङ्मयाचा इतिहास किंवा मराठी वाङ्मयाचं इतिहास लेखन अजूनही कसं अपूर्ण आहे. आणि ती परंपरा आहे अर्थातच मराठीतलं एक महत्वाचं दालन असणाऱ्या वीरशैव मराठी साहित्य परंपरेचं, वीरशैव मराठी वाङ्मय परंपरेची इथे मी तुम्हाला आठवण करून देणार आहे. आपल्याला असं दिसतं बघा, की या परंपरेमध्ये सुद्धा उल्लेखनीय असे ज्यांना पंडित कवींचे पंडिती काव्याचे निकष लावावेत असे काही साहित्यिक होऊन गेलेत, असे काही वाङ्मयकार होऊन गेलेत. आता उदाहरणार्थ बघा, दासोपंत जे आहेत, दासोपंतांचे समकालीन म्हणजे दासोपंतांचा काळ इसवी सन 1551 ते 1615 आहे. आणि त्याच वेळेला वीरशैव, ज्यांना काही जण आद्य ग्रंथकाराचा मान देतात, खरं म्हणजे आद्य ग्रंथकार खेचर विसोबा आहेत ज्ञानदेवकालीन, परंतु हे एकनाथकालीन शांतलिंग जे आहेत इसवी सन 1553 ते 1623. तर गंमत अशी आहे की आपण दासोपंतांच्या पासोडीचा उल्लेख करतो, गीतार्णव टीकेचा उल्लेख करतो, ग्रंथराजाचा उल्लेख करतो, की ग्रंथराजाचा ते उल्लेख करतो की आपण त्याला दासबोधाचा पूर्वावतारही मानतो, गीतार्थ बोधचंद्रिका असेल. परंतु त्या तुलनेत तितक्याच तोलामोलाचा असणारा आणि खरं म्हणजे मराठीतला एक अतिशय ज्ञान सदृश असणारा ग्रंथ, ज्ञानकोश सदृश म्हणजे दासबोधाच्याही आधीच वेगवेगळ्या विषयांचं आलोडन करणारा, त्यांना स्पर्श करणारा असा एक महत्वाचा ग्रंथ आहे. 10 परिच्छेद आणि 3893 ओव्यांचा हा ग्रंथ आहे. त्याचं नाव जे आहे ते आहे विवेक चिंतामणी. मुळामध्ये हा जो ग्रंथ आहे हा मूळ कन्नड ग्रंथ आहे निजगुण शिवयोगीचा याच नावाचा विवेक चिंतामणी. त्याचा मराठी भाषानुवाद हा शांतलिंगांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये वेदांताचं स्पष्टीकरण येतं, जैन बौद्ध चारवाका पर्यंतचे पांचरात्र असतील अनेक संप्रदायांचा उल्लेख येतात. वीरशैव आचार विचारच तिथे नाही, तर भूलोक, नागलोक, ललित कला वगैरे वगैरे, ब्रह्मांड वर्णन इतकं सुंदर आहे की मुळात वाचायला पाहिजे. पण अशा कवीची साधी दखल देखील आपल्या परंपरेत ना संत परंपरेत घेतली जाते, मराठीच्या वाङ्मय इतिहासात ना पंडिती परंपरेत घेतली जाते. आणि म्हणून दातार सरांच्या ती चर्चा केल्यानंतर याच विषयावर एक स्वतंत्र वीरशैव पंडित कवी या विषयावर परभणीचे अनिल स्वामी हे याच्यावर भाष्य करणार आहेत, काही बोलणार आहेत. त्यामुळे मी फक्त शांतलिंगांचा एक उल्लेख करते. दुसरा जो आहे याच परंपरेतला एक महत्वाचा कवी आहे आणि त्या कवीचं संत एकनाथांची गुरु परंपरेने नातं आहे, ते आहेत ब्रह्मदास. आणि ब्रह्मदासाचा प्रभुलिंग लिळे, मुळामध्ये प्रभुलिंग लिळे हा चामरस नावाच्या एका कन्नड कवीचा ग्रंथ आहे. आणि वीरशैव पंथ प्रचारक अल्लम प्रभूंवर आधारलेला हा ग्रंथ आहे. तो ग्रंथ ब्रह्मदासांनी लीला विश्वंभर या नावाने मराठीत आणलेला आहे. किंवा हा जो ब्रह्मदास आहे ना, तो श्रीधर आणि रघुनाथ पंडित यांचं समकालीन आहे. आता त्यांनी सुद्धा बघा,
या अल्लमप्रभूंच्या निमित्तानं अल्लमप्रभूंचं, आणि अल्लमप्रभू हे शिवाचे अंश मानले जातात, अंशावतार मानले जातात, आणि तिथे असणारी पार्वतीचा अवतार असणारी अक्क महादेवी आणि माया नावाचं तिचा जो पार्वतीचा तामसी अवतार आहे, तर ह्याचा त्यांनी उल्लेख करत म्हणजे एखाद्या महाकाव्य सदृश रचना केलेली आहे. मात्र दुर्दैवाने आपल्याला तोही ग्रंथ माहित नाही. आणि तिसरा एक उल्लेख करून मी थांबणार आहे, आणि ते म्हणजे अर्थातच खरं म्हणजे अव्वल इंग्रजी काळामध्ये असलेले संत लक्ष्मण महाराज. त्यांचा जो काळ आहे तो इसवी सन 1808 ते 1878 आहे. आणि त्यांनी सिद्धेश्वर महात्म्य, वीरशैवांचे 60वे जे जगद्गुरु होते फलसिद्ध महाराज, त्यांच्यावर हा ग्रंथ आहे. पण त्यांचं सगळ्यात महत्वाचं काम असं आहे की त्यांनी गंगा महात्म्य नावाचा त्यांचा एक ग्रंथ आहे, काव्य ग्रंथ आहे. आणि गोदावरी नदीच्या उगमापासून ते ती समुद्राला मिळेपर्यंत ती कुठे कुठे कशी जाते, तिच्या काठावर असणारी तीर्थक्षेत्र, तिच्या काठावर असणारे गावं, त्यांचा इतिहास, या सगळ्याच एका अर्थानं नोंदी करणारं हे स्थल वर्णनात्मक रचना अभंग आहे. आणि ते देखील असेच अलक्षित आहेत. मला असं वाटतं बघा की पंडिती परंपरेतला हा जो एक ज्ञानाचा शोध घेण्याची परंपरा आहे, ती परंपरा देखील आपल्याला ध्यानात घ्यावी लागेल. बंधू आणि भगिनींनो, सांगता येण्यासारखं खूप आहे, पण आपण एक नियत अशी जी आपला कालमर्यादा आहे त्या कालमर्यादेमध्ये थांबलं पाहिजे. परंतु पुन्हा एकदा मला या आता जो वर्ष सव्वा वर्ष चालणाऱ्या या व्याख्यानमालेचं प्रास्ताविक करण्याची संधी माझे गुरुवर्य डॉक्टर मुकुंद दातार यांनी दिलेली आहे, त्यांच्या सहकार्यांनी दिलेली आहे. त्यांच्याबद्दल मी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करते. आणि याच्यानंतर जी जी व्याख्यानं होणार आहेत त्या व्याख्यानांना देखील आपण नक्की ऐकावं, आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात. आणि ही व्याख्यानं योग्य वेळेला योग्य स्वरूपात, कदाचित सरांची कल्पनाच अशी आहे की कदाचित ग्रंथ रूपामध्ये ती नंतर संग्रहित केली जातील, प्रकाशित केली जातील. या सगळ्या कार्यासाठी आपल्या सगळ्यांचा स्नेह आवश्यक आहे. आपण सगळ्यांनी मला इथे माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली, त्यामुळे श्रोते म्हणून जे जे श्रोते या माध्यमातून जोडले गेलेले त्या सगळ्यांचे मी आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद.